प्रकरण झालं त्या प्रकरणामध्ये नागरिकांचा नातेवाईकांचा प्रचंड रोष आहे। त्यांची मागणी होती की तुम्ही तिथे भेटीला यावं। मी काल स्वतः पीडितेच्या वडिलांशी 2 वेळा बोललो। मी त्यांना हे समजावून सांगितलं की आपल्याला नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा करून घ्यायची आहे। त्याकरता वेळेत चार्जशीट दाखल होणं आणि केस चालणं याकरता आम्ही माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टीला फास्ट ट्रॅकवर नेतो आहोत। रेकॉर्ड वेळेत काम करण्याचा आमचा या संदर्भातला प्रयत्न आहे। लोकशाहीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच असं वाटतं की अशा नराधमाला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे, पण ती लोकशाहीत करता येत नाही। लोकशाही कायद्याने चालते, पण कोणाला कायद्याचा दुरुपयोग करता येऊ नये या दृष्टीनं कुठलाही लूपहोल न ठेवता या नराधमाला यमसदनी कसं पाठवायचं, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा कशी होईल, अशा प्रकारचा संपूर्ण प्रयत्न हा राज्य शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी केला जाईल। न्यायालयातनं हे प्रकरण वेगानं मार्गी लावलं जाईल। तशा संदर्भातलं एक लेखी पत्र देखील आम्ही पीडितेच्या कुटुंबाला दिलेलं आहे। घटना गंभीर आहे, रोष देखील साहजिक आहे। नागरिकांचा रोष असणं काही हे चुकीचं नाहीये। मला असं वाटतं एवढंच आहे की त्या ठिकाणी काही लोक हे त्याही परिस्थितीचा फायदा घेऊन काही वेगळ्या पद्धतीचं वळण लावण्याचा प्रयत्न करत होते, पण मी मुलीच्या वडिलांचे आभार मानतो की त्यांनी ती परिस्थिती समजून घेतली आणि सीपींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय केला की आम्ही हे कॉल ऑफ करू। दुर्दैवाने काही लोक त्यांनाही जाऊ देत नव्हते, त्यांनाही अडवायचा प्रयत्न करत होते। ते लोकही कोण आहेत हे लक्षात आलेलं आहे, पण ठीक आहे, आता त्याच्याबद्दल फार काही आपल्याला करायचं नाहीये। मात्र मुलीच्या वडिलांनी जो काही त्या ठिकाणी ती भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही ताकदीने या प्रकरणातील जो आरोपी आहे त्याच्यावर 2019 मध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला, मात्र पुराव्याअभावी त्याची म्हणूनच आता त्याचे जुने गुन्हे देखील काय आहेत हे शोधून काढले जातील। कोणी लॅप्सेस ठेवले होते का ते देखील बघितलं जाईल। या प्रकरणात देखील खबरदारी घेतली जात आहे, याच्यात तो बाहेर येऊ शकत नाही। तो देवेंद्र जी, जिस तरीके से महाराष्ट्र में गुनहगारी हो रही है उसको लेकर गृह मंत्रालय को क्रिटिसाइज किया गया। देखिए, विपक्ष का ये काम ही है, वे अपने गिरेबान में कभी झांकते नहीं है। उनके कार्यकाल में क्या हुआ ये देखते नहीं है। कैश फॉर ट्रांसफर्स वाले लोग अगर हमको सिखाएंगे तो फिर तो ये हंसने वाली बात होगी। भिवापूरमध्ये एका गावाला आग लागली, त्यामुळे जवळपास 30 घरं जणू राख झालेली आहे। त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे। अतिशय दुःखद अशा प्रकारची परिस्थिती आहे। प्राथमिक असं वाटतंय की शॉर्ट सर्किट झालेलं आहे आणि त्यानंतर जी हवा धुंद चालली त्यामुळे ही आग अतिशय वेगाने पसरली आणि त्या ठिकाणी लोकांची घरं जळलेली आहेत। सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही। लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। काही बकऱ्या किंवा जनावरांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। प्रशासन रात्री पण पूर्ण वेळ त्या ठिकाणी वेळेवर उपस्थित होतं। प्रशासनाने त्यात उत्तम काम केलेलं आहे। पालकमंत्री बावनकुळे साहेब हे स्वतः लक्ष ठेवून होते, ते स्वतः आता त्या ठिकाणी चाललेले आहेत आणि मग त्यांच्या रिपोर्टच्या अनुसार या लोकांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात सरकार पुढाकार घेईल। राहुल गांधी ने ऐसा कहा है, भाजपा के जो गुजरात के प्रदेश अध्यक्ष है उन्होंने एक टिप्पणी की है महिला सांसद के ऊपर कांग्रेस के, तो उसके बाद राहुल गांधी ने कहा है कि यही इनका नारीकरण है। देखिए, राहुल गांधी को इस संदर्भ में बोलने का कोई अधिकार नहीं है। ये ऐसी पार्टी है जिसने देश के इतिहास में पहली बार भारत की महिलाओं को लोकसभा और विधानसभा में प्रतिनिधित्व मिल रहा था, उसको संख्या बल के भरोसे परास्त करने का काम राहुल गांधी ने किया है। देश के सुधारों के इतिहासों में सबसे प्रतिगामी अगर कोई निर्णय है तो राहुल गांधी का ये निर्णय है।